आणि निपक्ष बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। गेल्या काही दिवसांपासून पिंपळगाव शहरात चोरी, दरोडा, हाणामारी यासारखे प्रकार वाढले असून पोलिसांनी याकडे लक्ष न दिल्याने व्यापारी वर्गावर हल्ला झाल्याची घटना शनिवार दिनांक 30 रोजी दिवसाढवळ्या घडली असून त्यात 10 लाख रुपयांची लूट झाली आहे। याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पिंपळगाव बसवंत जोपूळ बाजार समितीच्या रस्त्याने समृद्धी आडतचे व्यापारी सन्मान गायकवाडे यांच्या आडतला कॅशर म्हणून काम करत असलेले संजय कापसे वय वर्ष 46 राहणार रानवड हे शनिवार दिनांक 30 रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान 10 लाख रुपये घेऊन बाजार समितीकडे जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवलेल्या अज्ञात मोटरसायकलहून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांची गाडी थांबवून त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला आणि त्यांच्याजवळ असलेली पैशाची बॅग घेऊन पोबारा केला। दरम्यान सदर घटनेने पिंपळगाव बसवंतसह परिसरामध्ये खळबळ उडाली असून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली। दरम्यान याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे करत आहे। सामान्य नागरिक अत्यंत भीतीने त्या ठिकाणी त्रस्त झालेला आहे। गेल्या महिन्याभरामध्ये त्या उंबरखेड रोडला 5 घरफोड्या झाल्या, त्या पण भर दिवसा झाल्या। भर दिवसा 2 लाख 5 लाख त्या ठिकाणी घरातनं काढून दिले। आजपर्यंत त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही झाली नाही, एकही चोर त्या ठिकाणी पकडला गेला नाही। त्याचाच काय परिपाक म्हणून आज 10 लाख रुपयाची रक्कम दुपारी 1:30 वाजता त्या मार्केट रोडला त्या ठिकाणी त्या इसमावर, त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी हल्ला केला गेला। त्याचा हात त्या ठिकाणी तोडला गेला आणि त्याच्याकडची असणारी 10 लाखाची बॅग घेऊन तो चोर त्या ठिकाणी लंपास झालाय पैसे देऊन। आणि कोणत्या प्रकारची तक्रार या ठिकाणी घेतली जात नाही, हे पिंपळगावचं मोठं दुर्दैव आहे। त्या पिंपळगावचा जर इतिहास पाहिला तर आजपर्यंत अशा पद्धतीच्या चोरी या पिंपळगावात कधी झाल्या नाही, आणि झाल्या असती तर त्याला त्वरित त्या ठिकाणी न्याय मिळालेला आहे। परंतु हे प्रशासन झोपलंय का काय, झोपल्याचं सोंग आणतंय हेच आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी समजत नाही। सर्वसामान्य माणूस जर इथे तक्रार करायला आला तर त्याची तक्रार घेतली जात नाही। काय तक्रार आहे, त्यासाठी आलाय, ठीक आहे नंतर घेऊ, उद्या आहे, परवा आहे। त्याला अशा पद्धतीची हॅरेसमेंट या पिंपळगाव पोलीस स्टेशनला होते, हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे। आणि हे कशासाठी चाललंय, ते प्रशासन म्हणजे कशासाठी? सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी तुम्हाला इथे बसवलेत ना, काय हे करण्यासाठी बसवलेत? हे कधी तुम्ही न्याय देणार आम्हाला? आणि आमच्या सध्या तक्रारी त्या ठिकाणी घेतल्या जात नाही। तुम्ही प्रशासकीय अधिकारी असताना सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी निवेदन द्यायला, आमच्या भावना व्यक्त करायला आलो आणि कोणी आमचं निवेदन स्वीकारलेत नाही, म्हणून आम्ही आमच्या तीव्र भावना म्हणून ते निवेदन या पोलीस स्टेशनच्या पहिल्या पायरीवर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी ठेवलेले। कारण आम्ही पोलीस स्टेशनला दैवत मानतो, न्यायाचं एक ठिकाण मानतो। पण हे पिंपळगाव म्हणजे मोठं द्राक्षाचं व्यापाराचा आधार आहे आणि इथं मोठी आर्थिक रेलचल त्या ठिकाणी असते, पण कोणत्या प्रकारची सिक्युरिटी त्या ठिकाणी होत नाही आणि उडवाउडीचे उत्तर या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी मिळतात। मी पिंपळगाव ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आपण वरती हा विषय त्या ठिकाणी SP असतील किंवा वरती त्या ठिकाणी तो विषय आपण नेऊ गृह मंत्रालयापर्यंत, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि परत एकदा सर्व नागरिकांच्या वतीने या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। झालेला आहे, आम्ही तपास करतोय इथे काय बसून हे काय चाललंय, तुम्ही तुमची तक्रार द्यावी। माझं फक्त आहे की दाखल नाहीये, मोटरसायकल चोरी जात आहे, आम्ही कोणाकडे तक्रार स्वतः आरोपी गेले सुटला, नागरिकांना दडपतोय, बोलून द्या नागरिकांना। तेवढंच करता आलो, आमच्या चोऱ्या आम्ही तयार आहे, आमच्यावर गुन्हे दाखल करा। आमच्या चोऱ्या झाल्या ना, आम्च्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर नका करू, आमच्यावर करा। भावना व्यक्त करू द्या त्यांना, बोलू द्या। आमच्यावर गुन्हे दाखल, बघितलं का सोनशेठ, बघा हे कशा पद्धतीने वागताय।
म्हणजे आम्ही न्याय मागायला आलो तर आमच्यावर गुन्हे न्याय आणि करतो, ज्यांनी आम्ही काय ज्यांनी अन्याय चोऱ्या केला? करून गेलं त्यांच्यावर गुन्हे तुम्ही काय नाही अन्याय हे केला? काय चाललंय? बोलू द्या ना, बोलू द्या ना मला. काय निवेदन घ्यायला आले नाही बाहेर कोणाचं काम नाही का? कोणाचं काम आहे निवेदन स्वीकारायचं? कोणाचं काम आहे? कुणाचं काम आहे? कोणाचं काम आहे? कुणाचं काम आहे? कोणाचं काम अरे आहे? माझं तुम्ही काम आहे. सांगा. माझं काम आहे. हे वगैरे रेकॉर्ड कर, रेकॉर्ड करा, रेकॉर्ड. कोणाचं काम आहे? असं काय करतो? कोणाचं काम आहे निवेदन घ्यायचं? नाही, आम्ही काय वाट पाहिली नाही विनंती करून सांगतो तुला. पहिल्या बाहेर ठेवला आम्ही तिथे निवेदन. मॅडम आम्ही विनंती करतो होतो साहेबांना तर निवेदन स्वीकारायला या नाही म्हटलं. अरे ठीक आहे ना बाबा. ताई, मग आता सांगा बरं अरे चूक आमची. बोलले असतील. मी आली ना बाहेर. मी तुमच्या समोर आली की नाही बाहेर. म्हणून ताई आम्ही त्या ते- एवढं बाहेर आम्ही भाषण केल्यावर तुम्ही बाहेर आहात. मार्केटच्या गेटला पोहोचलो बरोबर मागून ते आले आणि त्यांनी डायरेक्ट गाडी आली माझी गाडी थांबली त्यांच्यावर टू व्हीलर माझी गाडी थांबल्या गेल्याने मला काही कट वगैरे लागला का असं मला काही नीट चालता येत नाही असं पद्धतीने मला वाटतं आणि गाडीवर माझी गाडी बंद पडली गेली आणि पाठीमागचं त्याने आल्याला मारला बॅगचं प्रोटेक्शन थोडंसं बचाव झालं मला ते क्लीन झालं काही पैसे जागायला माझं एकदम गावाकडे आले परत मार्केट पिंपळगाव न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश शवरे, पिंपळगाव. जणांना त्यांनी कट पण मारलं ते लोक थांबले होते ते आणि मी बऱ्याच जणांना आवाज 5-6 गाड्या गेल्या तिथून त्याच्यातलं कोणीच थांबलं